सर्वप्रथम अर्धा किलो तांदळाचे पीठ घेऊन त्यात 2 चमचे तूप घालून ते व्यवस्थित एकजीव करावे। त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावे। त्यानंतर शेवयांचा साचा घेऊन किंवा जर साचा नसेल तर चकलीच्या साच्याला शेवयांची चकती लावून वापरावी। त्यात थोडे थोडे मळलेले पिठाचे गोळे घालावेत व केळीच्या पानावर हळूहळू गाळून घ्यावेत। गाळताना मात्र ते तुटणार नाही याची काळजी घ्यावी। गाळून घेतलेल्या शेवया आता आपण उकडून घेऊ। त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवावे व त्यावर चाळण किंवा छिद्रांचे झाकण ठेवून वाफ यायला लागल्यावर केळीच्या पानावर गाळलेल्या शेवया पानासकट चाळणीवर उकडत ठेवाव्या। चार ते 5 मिनिटांनंतर उकडलेल्या शेवया एका पसरट भांड्यात काढून घ्याव्यात। वरील प्रकारे सर्व पिठाच्या शेवया उकडून घ्याव्यात। आता आपण पाहू शेवयांसोबत खाल्ल्या जाणाऱ्या रसाची कृती। त्यासाठी एक खोवलेला नारळ व चवीनुसार गूळ घ्यावा। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा चमचा हळद, जिरे व वेलची घालावी। त्यात खोवलेला नारळ व गूळ घालून त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरला पातळ आणि बारीक करून घ्या। एका भांड्यात गाळणीने सर्व रसाचे मिश्रण गाळून घ्यावे। आणि अशा पद्धतीने शेवयांसाठीचा रस तयार। आता या शेवया रसामध्ये बुडवून आपण गरमागरम खाऊन घ्याव्यात।